संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून दररोज हजारो भाविक येत असतात। या शेगाव नगरीतील मंगळवारचा बाजार असतो आणि मंगळवारच्या बाजारच्या दिवशी शहरातील 5 नंबर शाळेजवळील जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अतिशय ट्रॅफिकचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो। या संदर्भात पोलीस स्टेशनला आम्ही आतापर्यंत 4 ते 5 वेळा जाऊन प्रत्यक्ष सांगितलेलं आहे, पण मंगळवार दिवशी कुठलीही ट्रॅफिकची उपाययोजना केल्याचे निदर्शनात आले नाही। आज सुद्धा या ठिकाणी एसटी महामंडळची बस ही बाजारच्या रस्त्यावरती गेली होती। स्कूल बस सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसली। अनेक गाड्या ज्या आहेत, बाहेरून येणारे जे भाविक आहेत त्यांना रस्ता माहीत नसतो आणि ते गुगल मॅपच्या माध्यमातून मॅप लावतात आणि ते त्या रस्त्याने जात असतात। पण जर त्यांना दर्शवणारे फलक त्या ठिकाणी असले किंवा त्या पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आलं तर कदाचित हा ट्रॅफिकचा प्रश्न संपू शकतो। 5 नंबर शाळेजवळ पोलीस प्रशासनाकडून एक बॅरिकेडिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। प्रश्न असा आहे की अनेक बॅरिकेड हे शहरामध्ये असून धुळखात पडलेल्या अवस्थेत दिसतात, परंतु बाजाराच्या ठिकाणी या ठिकाणी जर 2-3 बॅरिकेड असते तर आज ती बस त्या बाजारामध्ये घुसली नसती। तसंच शिवनेरी चौकामधून मनी स्टोअरकडे येत असताना किंवा भैरव चौकाकडे जात असताना या रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो। मंगळवार दिवशी पोलीस स्टेशनकडून विशेष काहीतरी उपाययोजना यासाठी करण्यात यावी अशी नागरिकांची सुद्धा मागणी आहे। आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या मंगळवारपर्यंत यावर ठाणेदार किंवा पोलीस प्रशासनाकडून योग्य ती भूमिका घेण्यात आली पाहिजे।